नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा पवित्र दिवसाविषयी ज्याचा संबंध चक्क स्वर्गाशी आहे. हो, आज आपण गंगा सप्तमीच्या अद्भुत प्रवासावर निघणार आहोत. अच्छा, एक प्रश्न विचारू का? आपल्याला कल्पना आहे का की अशी एक गोष्ट आहे जी थेट स्वर्गातून आपल्या पृथ्वीवर आली असं मानलं जातं? ह्याचं उत्तर ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल. पौराणिक कथानुसार एक नदी आहे जी स्वर्गातून उगम पावली आणि थेट आपल्या पृथ्वीवर अवतरली. आणि हो, ती नदी म्हणजे आपली सर्वांची पवित्र गंगा माता. तर हा जो दिवस आहे ना, गंगा सप्तमी, तो याच घटनेशी जोडलेला आहे. असं म्हणतात की हा दिवस म्हणजे गंगा मातेचा पृथ्वीवरचा जणू काही पुनर्जन्मच किंवा प्रकट दिन. आणि हे लक्षात घ्या, हा दिवस म्हणजे फक्त एक सण नाहीये, तर असं मानलं जातं की पापांचा नाश करून पुण्य मिळवण्याची ही एक खूप मोठी संधी आहे. म्हणूनच आध्यात्मिकदृष्ट्या या दिवसाचं महत्त्व खूप जास्त आहे. बरं, पण या दिवसामागे कथा काय आहे? कारण आपल्या प्रत्येक सणामागे एक सुंदर कथा दडलेली असते आणि गंगा सप्तमीची कथा तर खरंच खूपच विलक्षण आहे. या कथेची सुरुवात होते राजा भगीरथांपासून. त्यांनी आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला मुक्ती मिळावी म्हणून इतकी कठोर तपस्या केली की स्वर्गातल्या देवांना सुद्धा प्रसन्न व्हावंच लागलं. आता झालं असं की गंगा माता पृथ्वीवर यायला तयार तर झाल्या, पण एक मोठं संकट समोर उभं राहिलं. एक अशी वैश्विक समस्या ज्यामुळे पृथ्वीचा सर्वनाश होण्याची भीती निर्माण झाली होती. जरा विचार करा, स्वर्गातून येणाऱ्या नदीचा प्रवाह किती शक्तिशाली असेल नाही का? तिचा वेग इतका प्रचंड होता की आपली पृथ्वी तो वेग सहनच करू शकली नसती. आणि मग तेव्हा भगवान शंकरांनी यावर एक अद्भुत उपाय काढला. त्यांनी गंगेचा तो प्रचंड प्रवाह, तो वेग आपल्या जटांमध्ये सामावून घेतला आणि मग तिला शांत करून पृथ्वीवर अवतरित केलं. खरंच किती अविश्वसनीय आहे ही कथा. तर ही होती गंगा अवतरणाची अद्भुत कथा. आता आपण हे जाणून घेऊया की या पवित्र दिवशी गंगा मातेची पूजा अर्चा नक्की कशी केली जाते. मुख्यतः 4 सोपे विधी आहेत. पहिलं म्हणजे पवित्र स्नान. आता शक्य असेल तर नदीत स्नान करावं, पण ते शक्य नसेल तर घरीच पाण्यात थोडं गंगाजल मिसळून स्नान केलं तरी चालतं. त्यानंतर गंगा मातेची पूजा, मग सूर्याला अर्घ्य आणि हो, आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. आणि पूजा करताना एक साधा पण खूपच प्रभावी मंत्र आहे, ओम गंगे नमः. या मंत्राचा जप केला जातो. यातून थेट गंगा मातेप्रती आपली श्रद्धा आणि भक्ती व्यक्त होते. चला, आता त्या भागाकडे वळूया जो आपल्यापैकी अनेकांसाठी खूप महत्त्वाचा असतो. तो म्हणजे ह्या दिवशी केलेल्या पूजेचं फळ काय मिळतं. 1000 ही संख्या बघा. असं मानलं जातं की गंगा सप्तमीच्या दिवशी फक्त एकदा पवित्र स्नान केल्याने तब्बल 1000 यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. म्हणजे विचार करा, या दिवसाचं महत्त्व कितीतरी पटीने वाढतं. आणि हो, एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट किंवा रहस्य म्हणा हवं तर, असं म्हणतात की गंगा सप्तमीच्या दिवशी घरात सगळीकडे गंगाजळ शिंपडलं तर घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मकता येते. आता जिथे पुण्य मिळवायचं आहे तिथे काही गोष्टी टाळायलाही हव्यात, बरोबर? जसं की नदीला प्रदूषित करणं, मनात वाईट विचार आणणं किंवा कोणतंही चुकीचं वागणं. या दिवशी हे सगळं टाळलेलं बरं. बरं, आतापर्यंत आपण विधींबद्दल बोललो, पण आता जरा त्याच्या पलीकडे जाऊया आणि गंगेचं खरं सखोल महत्त्व काय आहे ते समजून घेऊया. बघा, गंगा म्हणजे फक्त पाणी नाहीये, ती आहे शुद्धतेचं प्रतीक. ती कोट्यावधी लोकांना जीवन देते म्हणून ती जीवनदायिनी आहे, आणि ती आत्म्याला मुक्ती देते म्हणून ती मोक्षदायिनी आहे. आणि याचमुळे आपण तिला माता म्हणतो. म्हणूनच गंगा सप्तमीकडे फक्त एक सण म्हणून बघू नका. हा दिवस आहे स्वतःच्या आत डोकावण्याचा, आत्मशुद्धी करण्याचा आणि मोक्षाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याचा. जरा विचार करून बघा, एका नदीचा प्रवाह आपल्याला किती मोठा, किती गहन संदेश देऊन जातो, नाही का?